तर याच संदर्भात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांनी वर्षा गायकवाड यांच्याशी बातचीत केलेली आहे, पाहूयात। आपल्याबरोबर काँग्रेसच्या नेत्या आहेत वर्षा गायकवाड, आपण त्यांच्याशीच बोलूया। ताई, आज विराट मोर्चा हा काढला जात आहे अदानी यांच्या विरोधामध्ये, काय सांगाल? आज तुम्ही बघत आहात की धारावीची जनता आहे मागे, तुम्ही सगळ्यांना विचारा आणि सगळे रस्त्यावर उतरलेत यासाठी की धारावी आमच्या हक्काची, आमची जमीन, आमची धारावी, जिला धारावी ओळख आम्ही करून दिली। छोट्या छोट्या घरामध्ये छोट्या छोट्या महिला कामं करतात, ही धारावीची ओळख आहे। दुर्दैवाने काय झालेलं आहे की एका मोठ्या विकासकाची नजर आम्हाला पडले आणि देशाच्या पंतप्रधानांचे मित्र आणि स्नेही असल्यामुळे त्यांना खूप साऱ्या गोष्टीची ऑफर दिली जाते। डीसी रूम मध्ये बदलाव होत आहे, जिया निघतात, एक दिवस आधी वर्क ऑर्डर निघते, पण आमच्या लोकांचं काय? तुम्ही त्यांना नॉन इंडेक्सेशन केलं, 90% घ्यायचं अलाउड केलं, पण आमच्या लोकांची संख्या वाढवली नाही। पुढच्या 7 लाख लोकांना तुम्ही बाहेर पडण्याबद्दल बोलताय, म्हणजे 1 लाख ही धारावी आम्ही बनवलेली आहे। आमच्या प्रत्येक माणसाला घर मिळालं पाहिजे, ही आमची मागणी आहे। त्याला मोठं घर मिळालं पाहिजे, तुम्हाला एवढे फायदे लाखो करोडोचे, आणि आमच्या माणसाला घर नाही मोठं मिळालं पाहिजे। मोठ्या मोठ्या कॉलनी बद्दल चर्चा करत नाहीये, सर्वे पण तेच करणार, स्कूटनी पण तेच करणार, तोडणार पण तेच, प्लॅन पण ना बनवणार अडाणीच। गव्हर्नमेंटचा रोल काय? आम्ही गव्हर्नमेंटला जो होती झोपडपट्टी, मुंबईचा बादशाह बनवण्याचं नवीन षडयंत्र आहे। 40% स्टीडीआर अडाणींकडून घ्या, पहिला टीडीआर त्यांच्याकडून घ्या, म्हणजे मुंबईच्या प्रत्येक विकासकाला त्यांच्या दारात आणणार आणि त्यानंतर दुर्दैवाने सांगावं लागेल की येणाऱ्या काळामध्ये गरीब माणसाला घर पण परवडणार नाही। मुंबईमध्ये महागाई एवढी वाढून जाईल। आता तुमची काय मागणी आहे सरकारकडे, काय मागणी करत? आम्ही मागणी करतोय